नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आज आपण मित्रांनो महत्त्वाचे युद्ध, आपल्या इतिहासातील महत्त्वाचे युद्ध यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहिला प्रश्न आहे आपला, पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? तर ऑप्शन्स आहेत 21 एप्रिल 1516, 21 एप्रिल 1526, 20 एप्रिल 1526 आणि 20 एप्रिल 1536। तर यापैकी कधी झालेली आहे पानिपतची लढाई पहिली? तर 21 एप्रिल 1526ला झालेली आहे। आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे। तर मित्रांनो, ही जी लढाई आहे तर ही मुघल शासक बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झालेली आहे। हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। पानिपतची दुसरी लढाई कधी झाली? ऑप्शन्स आहेत 5 नोव्हेंबर 1556, 5 नोव्हेंबर 1536, 5 नोव्हेंबर 1546 आणि 5 नोव्हेंबर 1646। तर यापैकी मित्रांनो पानिपतची दुसरी लढाई कधी झालेली आहे? तर 5 नोव्हेंबर 1556ला झालेली आहे। ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे। तर मित्रांनो, ही जी लढाई आहे तर ही अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली होती। हे सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न आपला, पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? तर ऑप्शन्स आहेत 14 जानेवारी 1772, 14 जानेवारी 1771, 14 जानेवारी 1761 आणि 14 जानेवारी 1781। तर यापैकी मित्रांनो आपले जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 14 जानेवारी 1761। ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे। तर पानिपतची तिसरी लढाई ही 14 जानेवारी 1761ला झालेली आहे आणि ही लढाई अहमद शाह अब्दाली आणि मराठा सेनापती सदाशिवराव भाऊ यांच्यामध्ये ही लढाई झाली होती। तर मित्रांनो, असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि पानिपतवरती तर नेहमी परीक्षेमध्ये एखादा प्रश्न असतोच। त्यासाठीच मित्रांनो व्यवस्थितपणे समजून घ्या, नोट डाऊन करून घ्या। पुढचा प्रश्न पाहूयात। हल्दीघाटीची लढाई कधी झाली होती? तर ऑप्शन्स आहेत 18 जून 1570, 18 जून 1576, 18 जून 1557 आणि 18 जून 1555। तर यापैकी मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक इथे तिसरा बरोबर आहे। 18 जून 1557ला हल्दीघाटीची लढाई झाली होती आणि ही लढाई अकबर आणि राणा प्रताप यांच्यामध्ये ही लढाई झाली। प्लासीची लढाई कधी झाली? तर ऑप्शन्स आहेत 23 जून 1757, 28 जून 1756, 25 जून 1757 आणि 28 जून 1756। तर मित्रांनो, प्लासीची जी लढाई आहे तर ती 23 जून 1757ला झालेली आहे। ऑप्शन क्रमांक इथे आपला पहिला बरोबर आहे आणि ही लढाई इंग्रज आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये ही लढाई झाली होती। अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या। वाडीवासची लढाई कधी झाली? तर ऑप्शन्स आहेत 1770, 1780, 1760 आणि 1750। तर मित्रांनो इथे 1760ला वाडीवासची लढाई झाली होती आणि ही लढाई ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात झाली। तर हे सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न, बक्सरची लढाई कधी झाली? तर ऑप्शन्स आहेत 1774, 1784, 1764 आणि 1754। तर यापैकी मित्रांनो बक्सरची लढाई ही 1764ला झाली होती। ऑप्शन क्रमांक आपला इथे तिसरा बरोबर आहे। तर मित्रांनो, ही जी लढाई आहे तर ही इंग्रज आणि सिराजुद्दौला, मीर कासिम आणि शाह आलम दुसरा यांच्यामध्ये संयुक्त सैन्यादरम्यान ही लढाई झाली होती। अत्यंत महत्त्वाचा हा सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या। जवळपास आपण आजचे जे प्रश्न घेतलेले आहेत ते सर्वच काही महत्त्वाचे आहेत, पण जे परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात ते मी तुम्हाला रिपीट सांगत आहे की स्टार मार्क करून घ्या। पुढचा प्रश्न, भारत पाक युद्ध कधी झाले? तर पहिले युद्ध कधी झालेले आहे? ऑप्शन्स पहा, 1965, 1962, 1966 आणि 1960। तर भारत आणि पाक युद्ध हे 1965ला झालेले आहे। ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे। दुसरे भारत पाक युद्ध कधी झाले? ऑप्शन्स आहेत 1961, 1971, 1981 आणि 1991। तर मित्रांनो, दुसरे भारत आणि पाक युद्ध हे 1971ला झाले होते। ऑप्शन क्रमांक आपला इथे दुसरा बरोबर आहे। कारगिल युद्ध कधी झाले?
तर ऑप्शन्स आहेत 1995, 1996, 1999 आणि 1997. मित्रांनो, पाकिस्तानने 3 मे 1999 रोजी हे युद्ध सुरू केले. त्यांनी 5,000 सैनिकांसह कारगिलच्या उंच टेकड्यांवरती घुसखोरी करून कब्जा केला. तर याची बातमी जेव्हा आपल्या भारत सरकारला लागली तर ही बातमी मिळताच लष्कराने पाक सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केले आणि हे युद्ध जिंकले. तर मित्रांनो, कारगिल युद्ध कधी सुरू झाले हा आपला प्रश्न आहे. तर 1999ला सुरू झाले होते, 3 मे 1999. तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, तालिकोटाची लढाई कधी झाली? तर ऑप्शन्स आहेत 23 जानेवारी 1556, 23 जानेवारी 1565, 23 जानेवारी 1562 आणि 23 जानेवारी 1565. तर यापैकी मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 23 जानेवारी 1562ला तालिकोटाची लढाई झाली होती आणि ही लढाई दख्खनची सल्तनत आणि विजयनगर साम्राज्याच्या दरम्यान ही लढाई झाली. तराईंची पहिली लढाई कधी झाली? तर ऑप्शन्स आहेत 1191, 1192, 1193 आणि 1194. तर यापैकी मित्रांनो तराईंची पहिली लढाई आहे 1191ला झाली होती आणि ही लढाई मोहम्मद गोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये झाली. हे सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तराईंची दुसरी लढाई कधी झाली? तर ऑप्शन्स आहेत 1191, 1192, 1193 आणि 1194. तर मित्रांनो तराईंची पहिली लढाई 1191ला झाली आणि मग दुसरी लढाई ही 1192ला झाली आणि ही लढाई मोहम्मद गोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातच झाली. पुढचा प्रश्न, चंदावरची लढाई कधी झाली? तर ऑप्शन्स आहेत 1191, 1192, 1193 आणि 1194. तर इथे मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. 1194ला चंदावरची लढाई झाली होती आणि ही लढाई मोहम्मद गोरी आणि कनौजचा राजा जयचंद यांच्यामध्ये ही लढाई झाली. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, तिसरे ॲग्लो म्हैसूर युद्ध केव्हा झाले? तर ऑप्शन्स आहेत 1790 ते 1792, 1792 ते 1795. तिसरा ऑप्शन आहे 1793 ते 1796 आणि 1796 ते 1799. तर इथे मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे, 1790 ते 1792. तर या वर्षात तिसरे ॲग्लो म्हैसूर युद्ध झाले आणि हे युद्ध टिपू सुलतान आणि ब्रिटिश यांच्यामध्ये हे युद्ध झाले होते. पुढचा प्रश्न, चौथे ॲग्लो म्हैसूर युद्ध केव्हा झाले? तर ऑप्शन्स आहेत 1795 ते 98, 1790 ते 98. तिसरा ऑप्शन आहे 1798 ते 99 आणि चौथा ऑप्शन आहे 1795 ते 99. तर मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, 1798 ते 99. तर या वर्षामध्ये चौथे ॲग्लो म्हैसूर युद्ध झाले होते आणि हे युद्ध सुलतान टिपू सुलतान आणि ब्रिटिश यांच्यातच झाले. पुढचा प्रश्न, पहिले ॲग्लो म्हैसूर युद्ध केव्हा झाले? तर ऑप्शन्स आहेत 1767 ते 69, 1769 ते 70, 1770 ते 73 आणि 1773 ते 75. तर इथे मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक इथे 1 बरोबर आहे, 1767 ते 1769. तर या वर्षामध्ये पहिले ॲग्लो म्हैसूर युद्ध झाले होते आणि हे युद्ध हैदर अली आणि ब्रिटिश यांच्यात झाले. तर मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत, तर परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.